अतिवृष्टीमुळे राज्यात प्रचंड नुकसान, केंद्राकडे मदत मागण्यासाठी मुख्यमंत्री उद्या दिल्ली दरबारी। तर आज मुंबईत अमित शहांना दिलं निवेदन। महापुरानं बेहाल मराठवाड्याला सरकारचा मदतीचा हात, निधी शिल्लक नसेल तर उणे बजेटमधनं तरतूद करण्याचे आदेश, पंचनाम्यानंतर मदत मिळणार। मदतीसाठी पंचांग पाहणार का, धाराशिव दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांचा सवाल। तर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहीन, ठाकरेंचा पूरग्रस्तांना दिलासा। पैशांचं सोंग आणता येत नाही, पूरग्रस्तांना निधीबाबत अजित पवारांचं वक्तव्य। तर दुसऱ्या दिवशी ही पाहणी, सरकारने संवेदनशील राहावं, सुप्रिया सुळेंचा सल्ला। महाप्रलयानं आयुष्यही हिरावलं, बीडमध्ये 10 वर्षांचा मुलगा गेला वाहून, तर अहिल्यानगरमध्येही एकाचा मृत्यू। राज्यामध्ये उद्यापासून 3 दिवस पावसाचा अंदाज, उद्या विदर्भातल्या काही जिल्ह्यात तर शनिवारी मराठवाड्यात पावसाची शक्यता। रविवारी कोकण, मुंबईसह ठाण्यातही वरुण राजा बरसण्याची अपेक्षा। आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। काही लोक जातीचं खूळ बसवत असल्याचंही वक्तव्य। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह इतर आरोपींना जामीन मंजूर। पुण्यातील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी 2 महिन्यांपूर्वी झाली होती अटक। लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना कर्नल म्हणून बढती, मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यानं निर्दोष मुक्त झाल्यावर पदोन्नती। महादेवी हत्तीण परत आणण्याचा मार्ग सुकर, मठ, वंतारा आणि राज्य सरकारने संयुक्त प्रस्ताव द्यावा, कोर्टाचे आदेश। पेटाचा युक्तिवाद खोडून काढला। नवरात्रीच्या 4थ्या माळेला करवीर निवासिनीची महाविद्या श्री मातंगी मातेच्या रूपामध्ये पूजा, तर पंढरपूरमधील रुक्मिणी माता सरस्वती रूपात सजली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।